नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रचाराचा शेवटचा टप्पा पार पडत असून प्रभाग क्रमांक 2 मधून बहुजन समाज पक्षाच्या वतीनं सर्वसाधारण ड चे उमेदवार धम्मपाल गच्चे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना जनतेचा प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं उमेदवार धम्मपाल गच्चे यांनी सांगितलंय। जय भीम। मी धम्मपाल शिवाजीराव गच्चे, प्रभाग क्रमांक 2 चा उमेदवार, बहुजन समाज पार्टी अधिकृत। माझी निशाणी आहे हत्ती। आमच्या वार्डामध्ये अनेक समस्या आहेत, त्यापैकी दारू, व्यसनाधीन झालेला तरुण, मटक्याचे अड्डे, रस्त्यांची एकदम दुरावस्था, लाईटची बरोबर व्यवस्था नाही आहे। त्यानंतर अनेक असे मुद्दे घेऊन आम्ही समोर आलो आहोत। मी निवडून आल्याच्या नंतर मी इथले सर्व काही रस्त्यांची व्यवस्था करणार, नाल्या जे तुडुंब भरलेले आहेत, ड्रेनेजच्या समस्या खूप मोठ्या झालेल्या आहेत। रस्ते ड्रेनेजच्या लाईन केल्यामुळे रस्ते टोटली खराब झालेले आहेत। त्यानंतर या इकडच्या आमच्या प्रभागामध्ये मटक्याचे अड्डे आणि सर्रासपणे दारू आणि गांजा विकणे सर्रास सुरू आहे, ते बंद करणार मी अशी मागणी करणार आहे की आमच्या तिकडे एखादी पोलीसची चौकी द्यावी, म्हणजे त्या अनुषंगाने महिला आणि सर्व सुरक्षित राहतील। आजच्या आमच्या प्रभागामधील तरुण आणि महिला वर्ग हा सुरक्षित नाही आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या अनेक समस्यांचा निराकरण करण्यासाठी मी धम्मपाल गच्चे, बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार या वार्डातून उभा आहे या लढाईसाठी। आणि हा मुद्दा घेऊनच मी या पक्षाचा अधिकृत उमेदवार इथून मी लढणार आहे आणि मी असं आश्वासन देतो की मी जिंकूनसुद्धा येणार आहे। बहुजन समाज पार्टी साठी मी 20 वर्षापासून या चळवळीत काम करतो। त्यानंतर आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी एकमेव देशामधली 1 नंबरची पार्टी आहे। ही नॅशनल पार्टी आहे। आमच्या या पार्टीला कुणाचाही कसल्याही प्रकारचा विरोध जरी असेल तरी आम्हीच निवडून येणार आणि जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये सर्वस्वी आणि इमानदारीनं काम करणारी एकमेव पार्टी आहे। आपल्या विरोधात सत्ताधारी पक्षाचे आव्हान काय आहे? त्यांचे आव्हान माझ्या विचारांसमोर डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचारानं चालणारी ही पार्टी आहे। हे आव्हान म्हणजे तुच्छ आव्हान आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर हे पैसेवाले, आमची पार्टी ही वोटवर चालणारी पार्टी आहे, नोटवर चालणारी पार्टी नाही। हे असे नोटवाले किती येतील आणि किती जातील। बहुजन समाज पार्टी ही देशातील राष्ट्रीय मान्यता प्राप्त पार्टी आहे आणि या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारी ही एकमेव पार्टी आहे। त्यामुळे या प्रभागामध्ये आमचे जे उमेदवार आहेत धम्मपाल गच्चे, हे महामानवांच्या विचारावर आधारित अशा प्रकारचा प्रचार प्रसार करीत आहेत आणि निवडून आल्यानंतरसुद्धा या विचारधारेप्रमाणेच ते काम करणार आहे। आता प्रस्तावित पक्षाचे जे उमेदवार आहेत यांचा एकमेव अजेंडा म्हणजे त्यांच्याकडे असलेला प्रचंड प्रमाणात काळा पैसा आहे। तर या पैशाला न जुमानता फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा प्रचार प्रसार करून या विचारधारेला मानणारे जे मतदार आहेत यांच्या मतदानावर आमचा उमेदवार 100% निवडून येणार आहे आणि निवडून आल्यानंतर या महामानवांच्या विचारधारेप्रमाणेच या ठिकाणी जी गुंडागर्दी आहे, दहशतवाद आहे, भ्रष्टाचार आहे, अनेक प्रकारच्या आमच्या बहुजन समाजाच्या समस्या आहेत, तर या सगळ्या सोडवण्यासाठी आमचा उमेदवार प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, काम करणार आहे। बाकीचे उमेदवार प्रस्थापित पक्षांचे जो एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करत आहेत, हा पैसा त्यांनी कुठून आणलेला आहे, या पैशाचा स्रोत काय आहे, तर हा पैसा त्यांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेला आहे आणि भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा या ठिकाणी खर्च करून ते पुन्हा भ्रष्टाचार करून पुन्हा पैसा कमवण्याच्या त्या उद्देशामध्ये आमचा उमेदवार धम्मपाल गच्चे हा निवडून आल्यानंतर गुत्तेदारी करणार नाही, महानगरपालिकेमध्ये कसल्या प्रकारचं टेंडर घेणार नाही, गुत्तेदारी करणार नाही, तर जनतेची तरफदारी करणार आहे। जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन त्या ठिकाणी हे प्रश्न सोडवण्यासाठी धम्मपाल गच्चे हे काम करणार आहेत। म्हणून या उमेदवाराच्या पाठीशी या वार्डातील सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं मित्रमंडळ या ठिकाणी आपलं बहुजन समाज पार्टीचा प्रभाग क्रमांक 2 मध्ये जनरल उमेदवार म्हणून सर्वसाधारण उमेदवार आमचे धम्मपाल गच्चे हे उभे आहेत। म्हणून या प्रभागातील मतदारांनी
कसल्याही आमिषाला, भूलथापांना किंवा खोट्या आश्वासनांना बळी न पडता बहुजन समाज पार्टीची निशाणी हत्ती आहे. या निशाणीवर मतदार यांनी मतदान करावं आणि धम्मपाल गच्चे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं मी त्यांना समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.